नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा 2025-26 आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 जानेवारी 2026 या दिवशी झालेल्या पेपराची उत्तरसूची पाहणार आहोत। इयत्ता तिसरी, विषय आहे गणित। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकांचा छेद 7 आणि अंश 6 आहे। मग बघा छेद 7, छेद म्हणजे काय, खालची संख्या, आणि अंश म्हणजे वरची संख्या। मग इथे कुठे आहे, पर्याय क्रमांक 2, 6 अंश छेद 6। दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक नाही विचारले। छेदाधिक म्हणजे काय, छेद म्हणजे ज्या अपूर्णांकांचा छेद मोठा आहे असा अपूर्णांक नाही विचारले। मग बघा 50 अंश आहे, त्याच्यापेक्षा 60 मोठा आहे, म्हणजे हा छेदाधिक आहे। आपल्याला छेदाधिक नको आहे। 71 पेक्षा 80 मोठे आहेत, म्हणजे छेद मोठे आहे म्हणून छेदाधिक आहे। 55 पेक्षा 56 मोठे आहेत, म्हणजे छेदाधिक आहे। आता इथे बघा 38 अंश आहे आणि छेद 32 आहे। मग 38 हे 32 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे इथे अंश मोठा आहे, म्हणून हा कोणता अपूर्णांक आहे, अंशाधिक। मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, 21 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल। मग बघा 21 संख्या कशी तयार होते, 10 अधिक 10 अधिक 1। मग 10 आणि 10 20, 20 आणि 1 21, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, x म्हणजे 10 आणि iv म्हणजे 4। मग बघा इथे 14 अधिक 5 6 7 8, 14 अधिक 4, मग याचं उत्तर किती येतं, 22, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या चौकटीत या चिन्हांचा योग्य वापर करा। संख्या बघा 2175 आणि 2365। मग बघा इथे 21 आहे आणि इथे 23 आहे, मग ही संख्या मोठी आहे, मग जी संख्या मोठी तिच्याकडे हे चिन्ह असतं। मग हे चिन्ह कुठे आहे, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती। मग इथे बघा इथे 6570, 4405, 9535 आणि 9000। मग 9532 ही संख्या मोठी आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे। 54728 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती। मग बघा एकक दशक शतक, 7 शतकाच्या घरात आहे, मग 7 शतक म्हणजेच किती, 700, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती। मग लहानात लहान 3 अंकी संख्या आहे 100, पर्याय क्रमांक 1। 9वा प्रश्न बघा, 28 चा वर्ग किती। आता बघा तिसरीच्या मुलांचे 28 चे वर्ग जर पाठ नसतील तर 28 चा वर्ग म्हणजे काय, 28 गुणिले 28। मग बघा बरं, 8 8 64, हातचाला 6 इथे 4, 8 दुणे 16, 17 18 19 20 21 22, इथे लिहून घेतले 22। याचं काम झालं, इथे लिहिला 0। 2 8 16, हातचाला 1, बोटावर पकडायचं आहे, 2 दुणे 4, 4 आणि 1 हातचा 5, बेरीज करूया। 0 अधिक 4 4, 2 आणि 6 8, 2 आणि 5 7, आपलं उत्तर किती आलंय, 784, पर्याय क्रमांक 3। बघा खालीलपैकी कोणता अंक पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाही। तर बघा हे पाठच करून ठेवायचं आहे की 7 हा अंक पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाही। कारण बघा 11चा वर्ग 121, मग बघा एककाच्या घरामध्ये 1 आहे। 10 10 100, 10चा वर्ग 100, एककाच्या घरात 0 आहे। 36 6 6 36, एककाच्या घरामध्ये 6 आहे। पण अशी कोणती वर्गसंख्या आहे का की ज्याच्या एकक स्थानी 7 आहे, तर नाही, म्हणून मग कोणता अंक येत नाही, तर पर्याय क्रमांक 2 7। पुढचा प्रश्न, खालीलपैकी समसंख्या कोणती। मग आपल्याला माहिती आहे ज्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्याला काय म्हणायचं, ती पूर्ण संख्या समसंख्या। इथे बघा एककाच्या घरात 7 आहे, मग 7 विषम आहे, म्हणून ही पूर्ण संख्या विषम। इथे 1 आहे, विषम आहे। 2 0 आहे, 0 समसंख्या आहे, म्हणून 420 ही समसंख्या झाली।
3 विषम आहे म्हणून ही पण विषम संख्या. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. टिंबटिंब ही संख्या मूळ संख्या व संयुक्त संख्या ही नाही. मग आपल्याला माहिती आहे 1 ही संख्या मूळ संख्या पण नाही आहे आणि संयुक्त संख्या पण नाही. मग कोणती संख्या आहे? तर 1 ही नैसर्गिक संख्या आहे. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 ही संख्या. पुढचा प्रश्न आहे 24 महिने म्हणजे किती वर्ष? मग बघा 1 वर्ष म्हणजे 12 महिने. एका वर्षामध्ये जर 12 महिने असतील तर 2 वर्षामध्ये काय करायचे 12 गुणिले 2 मग 12 दुने 24 महिने. आता बघा आहे की नाही 24 महिने. मग इथे काय विचारले 24 महिने म्हणजे किती वर्ष? मग 24 महिने म्हणजे 2 वर्ष. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. आयताची लांबी 9 सेमी व रुंदी 6 सेमी असेल तर आयताची परिमिती किती? बघा हा आयत आहे, आयताची लांबी 9 सेमी आहे आणि रुंदी 6 सेमी आहे. आपल्याला माहिती आहे समोरासमोरील बाजू समान असतात, पण इथे पण आपल्याला काय करायचं आहे सूत्र वापरायचं आहे. आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 लांबी अधिक रुंदी. मग बघा 2 लांबी म्हणजे काय 2 वेळा लांबी समान आहेत ना समोरासमोरील बाजू. मग 2 गुणिले एकदाच लिहायचं 9 म्हणजे 2 वेळा 9 अधिक 2 वेळा रुंदी म्हणजे 2 गुणिले 6 लिहायचं. 92 18 बेसक 12. मग यांची बेरीज केली तर बेरीज किती येते 30 सेमी. मग ह्या आयताची परिमिती किती आहे 30 सेमी. पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे. समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर टिंबटिंब गुणिले त्रिकोणाची बाजू. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू समान असतात त्याला काय म्हणायचं समभुज त्रिकोण. मग इथे काय 3 गुणिले त्रिकोणाची बाजू. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न बघा 6000 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? मग आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग 6 किलोग्रॅम म्हणजे 6000 ग्रॅम. मग इथे येणारे उत्तर पर्याय क्रमांक 3 6. पुढचा प्रश्न बघा 1/4 लिटर बरोबर किती मिली? 1 लिटर म्हणजे 1000 मिली, अर्धा लिटर म्हणजे 500 मिली, पाऊण लिटर म्हणजे 250 मिली आणि पाऊण लिटर म्हणजे 750 मिली. मग इथे आपल्याला पाऊण लिटर विचारले. मग पाऊण लिटर म्हणजे किती 250 मिली. मग 250 मिली कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा 38 गुणिले 19 बरोबर प्रश्नचिन्ह. मग इथे बघा 38 गुणिले 19. आता बघा 9चा पाढा आपण 8पर्यंत म्हणूया. 9 8 72 हचाला 7 इथे 2 9 त्रिक 27 27 आणि 7 34. याचं काम जरी इथे देऊया 0 8 1 8 3 1 3. बेरीज करूया 2 8 2 8 आणि 4 12 हचाला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 722. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न एका पुस्तकाची किंमत 50 रुपये असेल तर 2 डझन पुस्तकांची किंमत किती? बघा एक पुस्तक किती रुपयाला म्हणतायत 50 रुपयांना आहे की नाही. 1 डझन म्हणजे 12 पुस्तकं, 2 डझन म्हणजे 12 दुने 24. मग आपल्याला आता काय करायचे 24 पुस्तकांची किंमत काढायची आहे. मग काय करायचं या दोघांचा गुणाकार. मग 24 गुणिले 50. आता काय करायचं थोडा वेळ 0 बाजूला राहू दे. 5 चौक 20 हचाला 2 5 दुने 10 11 12 हचा पकडला आणि हे 0 किती झालं 1200 रुपये. तर पुस्तकांची 2 डझन पुस्तकांची किंमत किती 1200 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा 7326 भागिले 6. मग इथे आपण गणित करूया 7326 भागिले 6. 6 1 6 7तून 6 गेले 1 राहिला वरून घेतले हे 3. 6 1 6 6 दुने 12 13तून 12 गेले बाकी आली 1 वरून घेतले हे 2. 6 1 6 6 दुने 12 वजाबाकी किती आली 0 वरून घेतले हे 6. 6
एक्के 6, वजाबाकी आली 0, भागाकार किती आले 1221. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 4 मध्ये 1221 आहे. पुढचा प्रश्न बघा, बेरीज करा. 4785 अधिक 2240. इथे बघा आडवीच बेरीज करूया. 5 आणि 0 5, इथे 8 आणि 4 12, हाताला 1, 7 आणि 2 8 9 आणि 1 हातचा 10, हाताला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. मग आपलं उत्तर किती आले 7025. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न वजाबाकी. आता वजाबाकी मात्र मांडायची, मांडून करायची, कारण काय होतं हातचा गडबडीमध्ये राहण्याची शक्यता असते. 0तून 8 जात नाही, 0 कट करा, वर घेतला 5, 1 इथे घेतला, 5तले 1 इथे घेतला, इथे राहिले 4. 10तून 8 गेले, 2 राहिले. 4तून 5 जात नाहीत, 0 खोडला, वर घेतला, 8तला 1 इथे घेतला, 8तला 1 तिथे गेल्यावर इथे 7 राहिले. या 10तला 1 आता इथे घ्यायचा आणि इथे 9. 14तून 5 गेले, 9 राहिले. 9तून 2 गेले, 7 राहिले. 7तून 4 गेले, 3 राहिले. मग आपलं उत्तर किती आले 3792. पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. 16°48चे अतिसंक्षिप्त रूप काढा. आता बघा इथे 16 आणि इथे 48. आता आपल्या 16चा पाढा पाठ असेल. 16 एक्के 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48. मग याला जर आपण 16नेच भागलं, अंश आणि छेदाला 16ने भागलं, तर 16 एक्के 16 आणि 16 त्रिक 48. मग 1 अंश छेद 3. पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 600 अधिक 400 बरोबर रोमन अंकात लिहा. मग 600 अधिक 400 यांची बेरीज किती येते 1000 येते. मग 1000 साठी कोणतं रोमन चिन्ह आहे यम. कारण बघा एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 204 या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती. मग लहान संख्या कोणती तयार होते तर 334. मग 334 कुठे आहे का, सॉरी 334 नाही, लहान संख्या सांगितले. मग 2 अगोदर येणार आहे ना, मग 2 त्याच्यानंतर 3 आणि मग 4, 234. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास क्रमाने येणारी तिसरी संख्या कोणती. मग आता क्रमाने येणारी तिसरी संख्या विचारले. चढता क्रम लावून घेऊया आधी. बघा सगळ्या संख्या 3 अंकी संख्या आहेत. पहिला अंक बघूया 3 2 2, इथे 1, मग हे 1 नंबरला ही संख्या बघा 1 नंबर, त्याच्यानंतर हे 2 नंबर. आता इथे 347 आहे आणि इथे 343 आहे. मग हे 3 नंबरला 343, 4 नंबरला 347 आणि 5 नंबरला 410. आता विचारले तिसरी संख्या कोणती. मग तिसरी संख्या कोणती आहे 343. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 56,426 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता इथे बघा 6 हा 2 वेळा आहे. मग एक एककाच्या घरामध्ये 6 आहे. बघा या 6ची किंमत 6 एकक आहे, म्हणून मग 6 एकक दशक शतक हजार. मग या 6ची किंमत किती 6000. मग 6000 या पद्धतीनं. फरक विचारलाय, वजाबाकी करूया. 0तून 6 जात नाहीत, आपण इथे 10 घेतो. बघा ही वजाबाकी आता सगळ्यांना माहीत असेल. आपण इकडचं 1 इथे घेतलं, इथे 10 झाले. 10तला 1 परत इथे घेतला आणि या 10तला 1 इथे गेला, म्हणून मी इथे 9 9 लिहिले. 10तून 6 गेले, 4 राहिले. 909 909 आणि हे 505. मग आपलं उत्तर किती आले 5994. मग बघा 5994. पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 9534 या संख्येतील 9 या अंकाची दर्शनी किंमत किती. मग बघा 9 या अंकाची दर्शनी किंमत म्हणजे काय, 9ची विचारले तर 9च येणार आहे. दर्शनी किंमत आहे ती संख्याच येते. पुढचा प्रश्न, 484 संख्या खालीपैकी कोणाचा वर्ग आहे. 484 ही संख्या 22 या संख्येचा वर्ग आहे. पर्याय क्रमांक 3 22. पुढचा प्रश्न बघा. 1 ते 30 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत. मग बघा
बघा 1 ते 30 मध्ये या एवढ्या मूळ संख्या आहेत, मग या किती आहेत एकूण 10. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या संख्या मालिकेत एकूण विषम संख्या किती आहेत? मग बघा ही विषम संख्या आहे, ही पण विषम संख्या आहे, ही पण विषम संख्या आहे, ही पण विषम संख्या आहे. मग 1 2 3 4, 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. एका गावात 35,356 मतदार आहेत, त्यापैकी 33,669 पुरुष मतदार आहेत, तर गावातील स्त्री मतदार किती? मग काय करायचं, एकूण लोकसंख्या किती आहे, एकूण मतदार संख्या किती आहे? 35,356. त्याच्यामधून आपण पुरुषांची संख्या 33,769 वजा करूया. 6तून 9 जात नाहीत, 6 कुड्याचा वर घ्यायचा, इकडचा इथे घेतला, इथे राहिले 4. 16तून 9 घालवायचे, किती राहिले इथे? 7. 4तून 6 जात नाहीत, 1 खोडला, इथे घेतला. 12तून 6 गेले, बाकी आली 8. 2तून 7 जात नाहीत, इकडचा एक इथे घेतला, इथे ठेवले 4. 12तून 7 घालवले, बाकी आली 5. 4तून 3 गेले, बाकी आली 1. 3तून 3 गेले 0. मग आपलं उत्तर किती आले? 1587. मग बघा बरं 1587 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 3 तास बरोबर टिंब मिनिटे. मग बघा 1 तास म्हणजे 60 मिनिटं, मग 3 तास म्हणजे 60 गुणिले 3. मग बघा 3 × 18 आणि हा 0, 180 मिनिटे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 225 रुपये होण्यासाठी 5 रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील? आता बघा मग याला काय करायचं आहे, 225ला 5ने भागायचं, 5 चोक 20, वजाबाकी आली 2, वरून घेतले 0. 5 5 25, वजाबाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आले? 45. पर्याय क्रमांक 4. म्हणजे 225 रुपये होण्यासाठी 5 रुपयाच्या 45 नोटा द्याव्या लागतील. पुढचा प्रश्न बघा, 750 मिलीलिटर म्हणजे किती लिटर? मी मगाशीच सांगितलं 1 लिटर म्हणजे 1000, अर्धा लिटर म्हणजे 500 मिली, आणि पाव लिटर म्हणजे 250 मिली, आणि पाऊण लिटर म्हणजे 750 मिली. मग पाऊण लिटर म्हणजे किती? 4 भागापैकी 3 भाग, ज्याला आपण पाऊण लिटर असे म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. 6 रुपये 40 पैसे वजा 4 रुपये 50 पैसे. बघा 6 रुपये 40 पैसे वजा 4 रुपये 50 पैसे. शून्यांची वजाबाकी 0, 4तून काही 5 जात नाही, 4 कट करायचा, वर घ्यायचा, इकडचा एक इथे घेतला, इथे राहिले हे 5. 14तून 5 गेले, बाकी राहिली 9. पॉईंट इथे पॉईंट, 5तून 4 गेले 1. मग हा 1 रुपया आणि हे 90 पैसे आहेत. मग किती रुपये राहिले? 1 रुपये 90 पैसे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 4386 मधून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर 4099 येईल? मग बघा बरं, 4386 मधून 4099 रुपये वजा केल्यास कोणती संख्या येईल? 6तून 9 घालवायचे, 6 कट केला, वर घेतला, इकडचं एक इथे राहिले हे 7. 16तून 9 गेले 7. 7तून 9 जात नाहीत, परत इकडचं एक हाचा इथे घेतला, इथे ठेवले 2. 17मधून 9 गेले, बाकी आली 8. 2तून 0 गेले 2, 4तून 4 गेले 0. आपलं उत्तर किती आले? 287. मग बघा बरं पर्याय क्रमांक 4 287. पुढचा प्रश्न बघा. x बरोबर 39, y बरोबर 27, तर x वजा yचा वर्ग बरोबर किती? आता इथे बघा x वजा yचा वर्ग असं आपल्याला विचारलं. x ची किंमत काय आहे? 39. 39 वजा y बरोबर किती आहे? 27. मग बघा आणि यांचा काय करायचं आहे? वर्ग करायचा आहे. मग पहिल्यांदा काय करायचं आहे? कंस सोडवून घ्यायचा. मग 39 मधून 27 गेले, बघा ह्या 9तून 7 गेले, 8 9 2 राहिले, 3तून 1 गेला, 1 राहिला. मग इथे काय? 12चा वर्ग. मग 12चा वर्ग माहिती आहे आपल्या सगळ्यांना 144. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 10 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर बघा इथे
1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 10 मीटर म्हणजे किती? 10 वर 2 शून्य द्यायचे. 1000 सेंटीमीटर. मग 1000 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. इथे चौकोन आहे आणि इथे 42 आहे. बरोबर 5 आणि ते 6 आहेत. आता 6ला कितीने गुणल्यावर 42 येतं? तर 6ला 7ने गुणल्यावर 42 आलं, है की नाही? मग छेदात जर 7ने गुणले तर अंशाला पण 7ने गुणा. 5 7 35. मग आपलं उत्तर किती आलं इथे? 35. पर्याय क्रमांक 3. बघा, प्रत्येक पुढ्यात 6 बिस्किटे, याप्रमाणे 452 बिस्किटांचे किती पुढे होतील? मग बघा, 452 बिस्किटांचे किती पुढे विचारतात. पुढ्यांची संख्या कमी आहे. मग कमी उत्तर येण्यासाठी या दोघांचा काय करायचं आहे? भागाकार. मग बघा, 6 7 42, 6 8 48, 49 मधून 48 गेला, 1 राहिला, वरून घेतले 2. 6 2 12, वजाबाकी आली 0. भागाकाराला 82. मग एकूण किती पुढे होतील? 82. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही अशा संख्येला टिंबटिंब संख्या म्हणतात. अशा संख्येला विषम संख्या म्हणतात. पुढचा प्रश्न. खालीलपैकी 16 या संख्येनंतर क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती? बघा, 16 नंतर क्रमाने येणारी 6वी समसंख्या आहे 28. पर्याय क्रमांक 3. मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या आणि लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती? मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे? मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 आहे, पण इथे आपल्याला समसंख्या पाहिजे म्हणून मग कोणती घ्यायची? 98. आणि लहानात लहान 3 अंकी संख्या आहे 100. मग यांची काय करायची आहे? काय करायचं नाही, फक्त सांगायचं आहे की नाही. मग 98 आणि 100. मग 98 आणि 100 कुठे? पर्याय क्रमांक 2. 1500 ही रोमन संख्या अंकात कशी लिहाल? 1500 म्हणजे काय? बघा, 1000 अधिक 500, आहे की नाही? मग 1000 म्हणजे काय? M. आणि 500 म्हणजे काय? M. मग MD. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीची परिमिती काढा. आता परिमिती म्हणजे काय? सगळ्या बाजूंची बेरीज. मग जर या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते बघा. 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 16 आणि 3 19, 19 आणि 7 26, 26 आणि 5 31. पर्याय क्रमांक 3. 31 सेमी. पुढचा प्रश्न बघा. 7/4 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असा काढा की ज्याचा छेद 36 आहे. मग आता बघा, या 7/4ला त्याचा अंश, ज्याचा छेद 36 आला पाहिजे. मग 4ला कितीने गुणल्यावर 36 येईल बघा बरं. 4ला 9ने गुणल्यावर 36 येईल. मग छेदात जर 9ने गुणले तर अंशाला पण 9ने गुणा. मग 9 7 63. पर्याय क्रमांक बघा, असं कुठे आहे? 63 अंश छेद 36. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. 8340 या संख्येतील 8 या संख्येची स्थानिक किंमत व 3 या संख्येची दर्शनी किंमत यांची बेरीज किती? 8 या संख्येची स्थानिक किंमत किती आहे? 8000. आणि 3 या संख्येची दर्शनी किंमत किती? 3च. 3 कुठेही जरी असला तरी त्याची दर्शनी किंमत, म्हणजे कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत ती संख्याच असते. यांची बेरीज सांगितली. मग 0 अधिक 3 3, 0 0 8, 8003. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 5 वर्षाचे एकूण किती महिने होतात? मग आपल्या इथे उत्तर काय आहे? 60 महिने. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रत्येक मुलाला 250 मिली दूध याप्रमाणे 5 मुलांना वाटण्यासाठी किती लिटर दूध लागते? मग आता बघा, एका मुलाला 250 मिली असं किती मुलांना वाटायचं आहे? 5 मुलांना वाटायचं आहे. मग काय करायचं आहे? गुणिले 5. 5 0 0, 5 5 25, ह्याच्यावर आले 2, 5 2 10, 10 आणि 2 11 12. मग आपलं उत्तर किती आले? 1250.
मग 1250 म्हणजेच 1 लिटर 250 मिली. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताची पूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता आणि विज्ञान याची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.